कोकणातल्या पावसाची खरी सुरुवात होते ती 7 जूनला, पण या वेळेला मात्र निसर्गाने हे वेगळंच रूप आपल्याला दाखवलं। साधारणपणे गेले 20, 21, 22, 23 या 3-4 दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा मोठा तडाखा बसला आणि काही ठिकाणी रेल्वेसारखी सेवा सुद्धा अडचणीची ठरली। तर काही ठिकाणी पर्जन्यमान इतक्या मोठ्या प्रमाणात झालं की अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी दरड कोसळली, काही ठिकाणी महामार्ग बंद झाले, काही ठिकाणी लोकांना काही ठिकाणी सुरक्षितरित्या हलवण्याची सुद्धा वेळ आली होती। पण पुन्हा पावसाने सकाळपासून थोडी उसंत घेतली। एकंदरीत या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला मान्सून पूर्व हा पाऊस म्हणावा, कारण अजूनही मूळ मान्सून पाऊस अद्याप सुरू झालेला नाहीये। असं असताना सुद्धा 21, 22, 23 या गेल्या वर्षाच्या तुलनेने विचार केला तर मे मध्ये साधारणपणे 9 ते 10 मिलीमीटर पाऊस पडला होता आणि कालच्या 21, 22, 23 मे 25 मध्ये जवळजवळ 92 मिलीमीटर पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्जन्यमान यंत्रामार्फत झालेली आहे। म्हणजे साधारणपणे 10 पट पाऊस गतवर्षाच्या तुलनेने मे महिन्यातच पडलाय आणि त्याचा फटका अनेकांना बसलाय। आंबा बागायतदारांना बसलाय, सामान्य माणसांना बसलाय। त्याचबरोबर या पावसामुळे मासळीचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वधारलेले आहेत। साधारणपणे सुरमईचा दर हा 1200 रुपये किलो, पापलेट 1200-1500, कोळंबीचा दर 300 ते 350 पासून 500 रुपयापर्यंत, मुळे तसरे जवळजवळ 100-150 ते 200 ते 250 रुपये शेर आणि बांगडा नेहमी सर्वसामान्यांना चर्चेत असणारा आणि आवडणारा 60 ते 70 रुपयाचा बांगडा सुद्धा जवळजवळ आता 200 रुपये किलोच्या घरात गेलाय। एकंदरीतच काय तर साऱ्या पर्जन्यमानाच्या पावसाच्या तडाख्यामुळे सगळ्यांनाच फटका बसलाय आणि काही अर्धवट असलेली बांधकाम विभागातली कामं सुद्धा ठेकेदारांची तारांबळ उडाली, कारण अनपेक्षित तसा पाऊस होत नाही। साधारणपणे 7 जून नंतरच या पावसाची सुरुवात या कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात होते, पण अवेळी मान्सूनपूर्व असलेल्या पावसाने मात्र सर्वांनाच जोरदार तडाखा दिलेला दिसतोय। टाइम डिले करता दीपक मोहितेसह किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।